नमस्कार. महाराष्ट्र माझा 24मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण कायदेशीर लढाई लढणारे जे चंदगड तालुक्यामध्ये नावाजलेले आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रचलित असणारे, गोव्यासारख्या ठिकाणी अनेक विषय उचलून धरणारे असे नामवंत ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्याशी आज आपण गप्पा करणार, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांच्यावर जी कारवाई झालेली आता म्हणजे जी कारवाई होणार आहे या कारवाईबद्दल त्यांची भूमिका काय याबद्दल आपण आज त्यांच्याशी सविस्तरपणे बोलणार आहोत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तडीपार कारवाई ही तुमच्यावर लादली गेलेली आहे, जी आत्ताच्या लोकशाहीला घातक म्हणून आपण समजतोय. कारण एक वकील जो लोकांना लोक अदालतमध्ये आवाज उठवतो, वेगवेगळ्या विषयावर आपलं म्हणणं मांडतो, अशा व्यक्तीवर कारवाई करताना तुमच्यावर हा प्रसंग आला, काय तुमची भूमिका असणार आहे? नाही, तडीपारच्या विषयासंदर्भात जनतेला माहिती असणं गरजेचं आहे की तुम्हाला तडीपार कधी करता येते. जर तुमच्यावरती खंडणीचे गुन्हे असतील, जर तुमच्यावरती चोरी, दरोडा किंवा असे काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे जर असतील तरच तुम्हाला तडीपार करता येते. मात्र वाईट वाटतंय की काही ह्यातले गुन्हे नसताना तडीपारची पहिल्यांदा कारवाई केली जाते. ह्याच्यावर तुम्ही ओळखून घ्या ना, चंदगड तालुक्यामध्ये काय चाललंय. मी सांगण्यापेक्षा तुम्ही ओळखून घ्या, असा मी कुठला गुन्हा केला होता. तडीपार करण्यासाठी गुन्हे लागतात आणि जो खंडीचा गुन्हा दाखल केला मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं, अगोदर जाहीर केलं होतं की आता हा गुन्हा नोंद होते, हा गुन्हा नोंद होते, हा गुन्हा नोंद होतोय. हे गुन्हे कसे आहेत सगळे. मला वाटतं तडीपारचं मी सांगण्यापेक्षा आता जनता ठरवायला आहे. हळूहळू रस्त्यावरती लोक उतरायला चालू झालेत, लोकच ठरवतील. कायदेशीर जी आता प्रोसिजर आहे, म्हणजे आता जी तडीपारची कारवाई केली आहे ती कोणत्या केसच्या आधारावर त्यांनी चालू केली, तुम्हाला काय याच्याबद्दल माहिती आहे? मला खूप वाईट वाटलं की तडीपारची जी आता कारवाई जी केली गेली धक्कादायक, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी 5-6 केसेस घातलेले आहेत. पहिली जी केस घातली ती EVH विजय कोळसे पाटील आणि आम्ही जे आंदोलन चंदगड तालुक्यामध्ये केलं होतं, न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील त्यांच्या संदर्भातलं आंदोलन होतं ते एक त्यांनी टाकलंय. दुसरं टाकलेलं आहे त्यांनी दौलत साखर कारखान्याविषयी आंदोलन केलं होतं ते टाकलंय. तिसरं टाकलंय शालेय विद्यार्थ्यांच्या बद्दल आंदोलन केलं होतं ते टाकलंय. आणि तिथून पुढच्या जे चौथं टाकलंय ते गोव्यातल्या केस संदर्भात, म्हणजे जिथे मी वनवेसाठी आंदोलन केलं होतं ते टाकलंय. आणि त्यानंतरचे सलग 3 गुन्हे आमचे चंदगडचे पोलीस निरीक्षक त्यांच्या कृपेनं खोटे दाखल केलेले गुन्हे ते टाकलेत. मला जरा सांगा, EVH साठी जर मी लढलो असताना तो जर गुन्हा ते घेत असतील, दौलत साखर कारखाना चालू करण्यासाठी मी जे प्रयत्न केले तो जर गुन्हा घेत असतील, शालेय विद्यार्थ्यांना पास मिळावेत म्हणून जर मी आंदोलन केलं असेल ते गुन्हे घेत असतील, आणि गोव्यामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांच्यावरती पोलीस थांबवून जे त्यांच्यानं पैसे वसूल करत होते त्या आंदोलनासाठी मी जर प्रयत्न केले म्हणून जर त्यांनी मला तडीपार करत असतील तर मी तडीपार व्हायला तयार आहे. का सांगा? कारण EVH मध्ये भाग घेतला, EVH गेला. दौलत मध्ये भाग घेतला, दौलत चालू करून दाखवला. परत त्याच्यानंतर गोव्यामधला वनवे बंद पाडला, 100% आंदोलन यशस्वी झालं. विद्यार्थ्यांच्यासाठी जे काही आंदोलन केलं होतं ते मग मला एक समजत नाही, मी केलं म्हणजे तुम्ही सगळ्या जनतेनं साथ दिला, सगळ्यांच्या बरोबर मी काम केलं. मग हे सगळं करत असताना जर हे विषय जर त्यांना तडीपारचे जर वाटत असतील आमच्या चंदगड तालुक्यातले सगळे लोकप्रतिनिधी आणि इतर लोकांना, तर खरंच कमाल आहे. म्हणजे गेली 20 वर्ष आम्ही कशासाठी लढतोय. ओके, म्हणजे मलाच धक्का बसलाय. आणि हा पुढचे जे 4 गुन्हे आहेत ते मात्र मी नक्कीच त्याचं उत्तर जनता बघेल. माझं आहे, सगळं काम चालू आहे त्याच्यावरती. ओके. कायदेशीर लढाई करताना आता आपण पाहतोय की काही गावांची निवेदनं चालले आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की ही जी आता आहे की तडीपारची कारवाई ही मागे घ्यावी, त्यांनी जन आंदोलनासाठी तुम्ही आतापर्यंत लढा दिलात आणि ही कारवाईची प्रोसेस आता सगळ्या गावागावातून ते चांगल्या प्रकारे नाही का तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय, काय तुम्ही लोकांना सांगाल? मला एका गोष्टीचं समाधान आहे की गेली अनेक वर्षे मी काम करत असताना आज सुद्धा बघा तुम्ही, फर्स्ट ह्याला नेते कोण दिसत नाहीयेत, मात्र सर्वसामान्य जनता तिथे निवेदनं द्यायला. आज मी काल बघितलं, काल मला एकीकडं कोल्हापूरमध्ये काल ॲडिशनल SP बोलवतात चर्चेला या म्हणून, आणि त्याच वेळेला चंदगडचे पोलीस मला ताब्यात घेतात आणि गोव्यात घेऊन जातात. ह्याचा अर्थ काय हो? मान्य आहे, NBW आहे, कायदेशीर आहे, सगळं मान्य आहे. मी ते आजही जाऊ शकलो असतो, मात्र काल मला ॲडिशनल SP कोल्हापूरला चर्चेला बोलवतात आणि इकडं मला ताबडतोब सगळं घेऊन मला गोव्यामध्ये घेऊन जातात. एक लक्षात घ्या, मी तिकडे गोव्यात असताना काल 12 ते 14 ग्रामपंचायतींचे ठराव गेले. जी बिचारी सर्वसामान्य जनता ज्यांच्यासाठी मी काम करतो ते सगळे लोक तिथे चाललेत. माझ्यासाठी हेच खूप आहे, हेच माझ्यासाठी समाधान आहे की सर्वसामान्य जनता स्वतःहून न सांगता स्वतःहून तिकडे चाललेत निवेदन घेऊन ना. हेच उत्तर आहे ना तडीपारला. ओके. कालच्या जी कारवाई जी झाली, ज्या कारवाईमध्ये लोकांनी बघितला तर तुम्हाला जसा प्रतिसाद मिळतोय, ज्या वेळेला तुम्हाला अटक केली अडकूरमध्ये, त्यानंतर अटक केल्यानंतर जे तुम्हाला बेड्या घालण्यात आल्या ते कितपत योग्य आहे की एका वकिलाला बेड्या घालून ते दाखवून ते नेणं हे कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं याच्यावर? मला आणि त्यात तुम्ही बार असोसिएशनचे एक अध्यक्ष म्हणून एक भूमिका सांभाळताय, म्हणजे कितपत योग्य वाटतं तुम्हाला?
नाही, चंदगडच्या पोलिसांना सध्या जे काय वाटतंय ते करत चाललेत. मला सुद्धा धक्का होता की हातात बेड्या घालणं. अरे बाबा, मी असा माणूस आहे की मला तुम्ही सांगा ना, NPW आहे, मी तुमच्याकडे स्वेच्छेने येतोय. बरं, कधी आजपर्यंत दंडाकी केलंय काय, कधी दादागिरी केलेली आहे काय, कधी काहीच नाहीये. मग अशा सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे पार पाडत असताना जर तुम्ही त्या पद्धतीनं माझ्यावरती जर बेड्या घालून, बेड्या घालायला काहीतरी त्याला कायदा आहे. बेड्या तुम्ही कुणालाही घालू शकत नाही. मात्र त्या बेड्या घालून जे नेले ना, त्याचं उत्तर मी तुम्हाला आज सांगतो, भविष्यात नक्की न्याय देवतेकडे जेव्हा मी न्याय मागणार ना, तेव्हा चंदगड तालुका जनता बघेल की हे जे काही तुम्ही फोटो बघला ह्याचं उत्तर नक्कीच मला भविष्यात मिळणार आहे. मी आज काही बोलणार नाही. खरं एवढं सांगतो तुम्हाला, जे काही करायलेत माहित नाही एवढं कुठनं ताकद त्यांच्याजवळ आले. सगळं बेकायदेशीर, खंडणीचा गुन्हा बेकायदेशीर, मागे स्वतः बोलावून गुन्हे दाखल, काल हे. खरं एवढंच ज्ञानेश्वर तुमच्या माध्यमातून सांगतो की ह्या गोष्टीला दाद देणारा आणि भीक घालणारा संतोष मुळवीकर नाही. कारण मी न्याय देवतेवरती माझा विश्वास आहे, कायद्यावरती विश्वास आहे. आणि मी जे करायलोय ना आता, तरी एवढं शांततेनं करायलोय, तरी सुद्धा तुम्ही मला प्रत्येक गोष्टीमध्ये हे करायलाय एवढ्या शांततेनं, म्हणजे काहीतरी कुठेतरी जोरात चाललंय असं मला वाटतंय. ही जी तडीपारची कारवाई आहे ही नेमकं कशासाठी चाललंय, तुम्हाला काय वाटतंय? मला एकच अंदाज असा वाटतोय की गेली अनेक वर्ष मी 18 ते 20 वर्ष चंदगड तालुक्यात काम करतोय. काही लोकांना चंदगड तालुक्यात येणाऱ्या दिवसामध्ये फुल ताकदीनं दादागिरी करायची आहे, फुल ताकदीनं लोकांच्यावरती दबाव टाकायचा आहे, फुल ताकदीनं लोकांच्यामध्ये दहशत निर्माण करायची आहे. आणि हे करत असताना जर ॲडव्होकेट संतोष मुळवीकरवरती जर आम्ही कारवाई केली, त्याला जर तडीपार केलं, तर त्यांना हे दाखवायचं की मुळवीकर सारख्याला तर आम्ही बाहेर करू शकतो, मग तुम्ही कोण, असं म्हणायचं. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांच्यामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी कट कारस्थान आहे त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे. कारण त्यांना माहिती आहे की ह्या माणसाला जर आम्ही जर चांगल्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये, कारण लोक सगळे आता बघायलेत, लोकांच्यामध्ये नकळतपणे भीती निर्माण व्हायलेच. खरं माझी एक जनतेला विनंती आहे, हे सगळं कट करत असताना ओळखावेळीच हा फक्त मळवीकरचा प्रश्न नाहीये, ह्याच्यामध्ये फक्त मळवीकर हे नाहीये, तर फार फार मोठं चंदगड तालुक्याला, चंदगड आजरा गडिंग्लजसह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळी दादागिरी करायची तयारी चालली. ती वेळीच जर जनतेनं हाणून पाडली तरच 100% यश मिळणार आहे. नाहीतर जर वाटत असेल की फक्त हा मळवीकरचा प्रश्न आहे, तर खूप मोठे तिचे परिणाम चंदगड तालुक्यासह सगळ्यांना भोगावे लागतील. विरोधक हे तर दोन्ही बाजूने असतातच आहे. मग तुम्हाला आता राजकीय विरोधकांचा किंवा राजकीय पक्षातल्या लोकांचा तुम्हाला काय पाठिंबा मिळाला किंवा तुम्हाला मी ज्ञानेश्वर आतापर्यंत जर बघितलं ना, तर मी कोण मला साथ देईल कोण नाही, कारण हे बघा, सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही काम करत असताना मी जर मनात आणलं असतं तर एवढी वर्ष मी काम करत असताना त्या लोकांना फोन करून सांगू शकलो असतो की मला पाठिंबा द्या, मला हे करा. नाही करायचं, कारण जनतेनं आता स्वतः ओळखणं गरजेचं आहे. लोकांनी स्वतः बघा, आता काल एवढ्या ग्रामपंचायती गेल्या, मी त्यांना सांगितलं होतं काय? नाहीच ना. लोक उतरायलेत, विद्यार्थी आता कितीतरी शाळांचे विद्यार्थी जाऊन स्वतः निवेदन द्यायलेत, विद्यार्थी निवेदन द्यायलेत, ग्रामपंचायत द्यायलेत, सर्वसामान्य लोक द्यायलेत. म्हणजे मला विश्वास आहे, खरं नेत्यांना सुद्धा हे पटलेलं नाही. तालुक्यातल्या जुने जे आमचे सगळे जुने जाणतेचे सगळे नेते आहेत त्यांना सुद्धा या गोष्टी पटत नाही आहेत. मला 100% खात्री आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये मोहिमेमध्ये सहभागी होतील आणि ते सुद्धा 100% न्याय देण्याचा प्रयत्न करतील. ओके. पोलिसाची जी यंत्रणा आहे ती तुमच्या विरोधात काम करताना दिसते, कारण तुम्ही सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये बोलताना जे काही चुकीचे प्रकार होते ते तुम्ही, म्हणजे जसं आता दारूचा असेल किंवा त्यामध्ये लॉजिंगचा एक होता आपला, तो एक विषय असेच होते. तर असे विषय घेतल्यामुळे पोलीस प्रशासन तुम्हाला म्हणजे जाणून बुजून त्रास देते असं तुमचं म्हणणं आहे? काय वाटतं तुम्हाला? फक्त त्या चंदगड तालुक्यातल्या एकमेव पोलीस जो अधिकारी आहे त्यालाच थोडा त्रास आहे, बाकी बिचारे सगळे पोलिसांना काही त्रास नाहीये. ते फक्त वन्न साहेबाची आलेली ड्युटी पूर्ण करायलेत. जसं काल मला पकडण्यासाठी, काल तुम्हाला माहिती नाही, आडकूरमध्ये समोर 2 गाड्या, पाठीमागे 2 गाड्या, जवळ 30-40 पोलीस मला काल अटक करण्यासाठी. अरे बापरे, माझं मला हसायला येईल की मी असा कुठला गुंडा आहे, मी एवढं काय केलंय जेणेकरून सगळे पोलीस इकडे तिकडे गर्दी. म्हणजे मला असं वाटत होतं एखादा आतंकवादी जसं पकडतात किंवा एखादा मोठा गुंडा पकडतात ना, तसं एका फोनावरचा माणूस मी, आणि हे वातावरण निर्मिती. म्हणजे मलाच आता थोडं जाणीव व्हायलंय की मी कोणतरी काहीतरी, म्हणजे ही सगळी परिस्थिती जर बघितलं ना तर भयानक विचार करण्याच्या पलीकडे आहे. बिहार, उत्तर प्रदेश मध्ये जशी परिस्थिती जी ऐकून ज्या माहिती होत्या ती परिस्थिती करायला हे सगळे चाललेत. पोलिसांचा विचारांचा काही दोष नाही. मनोज कुमार शर्मा सारख्या व्यक्तींनी माझं कौतुक मागे केलेलं आहे, सागर पाटलांसारख्याने केलेलं आहे, अंगद जाधवर सारखं केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं काय की कितीतरी पोलीस ऑफिसर असे ज्यांना मी पुरस्कार दिलेले आहेत, कितीतरी असे मागे प्रांताधिकारी आपल्या मॅडम, त्यांचा आपल्या काय नाव, पांगारकर मॅडम, त्यांना आम्ही पुरस्कार दिलेला आहे. नाही, माझी तशी मला वाटत नाही पोलिसांची काही आहे. मात्र एवढंच सांगतो, काही व्यक्तिगतरित्या काहीतरी कुणातरी बॉसचं ऐकून कोणतरी चुकीच्या पद्धतीनं काम करायला, आणि ते काम फक्त मळवीकर ही फक्त केंद्रबिंदू आहे. त्या माध्यमातून त्यांना समस्त चंदगड आजरा गडिंग्लजमध्ये मोठी दादागिरी भविष्यात करायची आहे.
जसं की आता आपण पाहतोय की तुम्ही जे आता काम करताय, जे समाजकारणामध्ये कुठल्याही पक्षाशी निगडीत नाही, कुठल्याही पक्षाचा एक झेंडा तुमच्याकडे नाही, तुम्ही काम करत असताना जन आंदोलन जे काही महत्त्वाचा तालुका लेवलचा विषय आहे तेच तुम्ही उचलण्याचा प्रयत्न करताय. जसं की आता एव्हीएस प्रकल्प म्हणा, एव्हीएस प्रकल्प हद्दपार करण्यामध्ये तुमचं पण योगदान आहे, जसं बाबुळकरांचं आहे, कुपेकरांचं आहे, म्हणजे थोडक्यात तालुक्यातल्या नेत्या सर्व नेते मंडळींचं आहे, पण त्यामध्ये सिंहाचा वाटा म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. दुसरी गोष्ट ते म्हणायचं, आता तुम्ही जे पोल्ट्रीचं मागे बघितला, पोल्ट्री उत्पादकांचे जे आहेत, जे आपण करत त्यांच्या वेळेस सुद्धा तुम्ही गोव्यामध्ये जाऊन स्वतः आवाज उठवलात. त्यानंतर तिसरी जे आहेत काजू व्यावसायिक त्यांच्या बाजूस तुम्ही भूमिका मांडलात. म्हणजे दरवेळेला तुम्ही चांगले विषय घेत राहता. मग तुम्हाला जाणून हे म्हणजे हे ह्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असं वाटतंय? याचा प्रश्न तुम्ही आता बघा ना, जनतेमध्ये सगळ्यांना माहिती आहे. ज्ञानेश्वर, मी एकच सांगतो, तडीपार माझ्यासाठी महत्वाचं नाही आहे. कारण मी तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून की मी काही कुठेही गेलो, मला 100% खात्री आहे की मी यांना कोर्टात फेस करणार आहे. कोर्टात यांना गेल्यानंतर तुम्ही बघा परिणाम काय होणार आहेत. ही फक्त सुरुवात आहे. ते जे करायलेत ना, ही फक्त सुरुवात आहे. भविष्यात त्यांना याचं उत्तर मिळेल. मात्र आज रोजी त्यांचा जो हेतू जो सफल करण्याचा आहे, उदाहरणार्थ दौलत कारखाना, साखर कारखाना राहू देत, तिलारीमधलं जंगल राहू देत, वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडली जाणारे ते राहू देत, चंदगड तालुक्यात काही कामं आता आणण्याच्या तयारीत आहेत, ती कामं चंदगड तालुक्याला घातक EVS सारखी आहेत. ह्या सगळ्याला कुठेतरी आपल्याला त्रास होऊ नये, ह्या मळवीकरचा वेळीच बंदोबस्त केलेला बरा. म्हणून हे प्रशासन आणि शासन हे दोघं मिळून जाणीवपूर्वक टार्गेट करायलेत. मात्र हे करत असताना जनतेनं आता विचार करणं गरजेचं आहे. आणि मला 100% खात्री आहे की ज्या पद्धतीनं आता लोक रस्त्यावरती उतरायलेत, ते लोक फक्त मळवीकर किंवा तडीपार हा विषय नाही, तर त्यांनी भविष्यातलं सगळं हे ओळखलेलं आहे. आणि भविष्याचे धोके ओळखूनच जनता सगळी आता रस्त्यावरती उतरायले. आणि मला खात्री आहे जनता त्यांना 100% त्यांची जागा दाखवून देणार. आता तडीपारची जी कारवाई आहे, त्या कारवाईबद्दल तुमची पुढची रणनीती काय असणार आहे, का तुमचं काय पुढचं स्ट्रॅटेजी असणार आहे? मी सांगू शकत नाही. त्याचं कारण असं आहे, मी जे काय करायला आता माझ्यावरती बाहेर गावातले 2-3 एजंट नेमलेत, चंदगड तालुक्यातली 2-3 मुलं नेमलेली आहेत. मी काय करतोय, कुठं जातोय, काय, ह्या सगळ्या गोष्टीवर एवढ्या मुलं जी म्हणजे नेमलेली आहेत, त्या मुलांना पण विनंती आहे, मित्रांनो तुम्ही तरुण आहात, अशी काही अगदी 5-10 हजाराच्या ह्याच्यासाठी त्या अधिकाऱ्यांना पैसे घेऊन असल्या सुपाऱ्या देत मी अशा बारीक सारीक गोष्टी करण्यापेक्षा कष्टाची कामं खूप असतात, ती मित्रांनो करा. कारण मी का सांगणार नाहीये, तुम्हाला लवकरच समजेल. जे काही विरोधक करायलेत हे स्वतः खंदायलेत, एवढंच मी सांगतो. त्यांना हे प्रकरण वाटते थोडं सोपं जाणार नाही जाणार आहे. त्याच्यामुळे मी पण ऑलरेडी पण सांगितले, माझ्या जीवाला जरी धोका असला तरी मी त्या पद्धतीनं कोण आहे काय आहे ते मी सगळं पोलीस डिपार्टमेंटला दिलेलंच आहे. फक्त वाईट एका गोष्टीचं वाटायला की आता नवीन मनी SP आलेत, खूप चांगले आहेत असं म्हणतात, एवढे चांगले आहेत की ते खूप बेकायदेशीर धंद्यांना सगळ्यांना आळा घातलेत. आणि मला कमाल वाटायला ते येऊन सुद्धा अजून मला निरोप का नाही. आणि जो निरोप आला, जेव्हा काल मला निरोप आला, तेव्हाच मला चंदगडचे पोलीस कसे काय घेऊन जाऊ शकतात. म्हणजे एकदा कोल्हापूरकडे निरोप द्यायचा की तुम्ही आज चर्चेला या, आणि चंदगडच्या पोलिसांनी मला त्याच वेळेला घ्यायचं आणि गोव्यामध्ये घेऊन जायचं. जरा ओळखून घ्या, शेवटी जनता त्याचं उत्तर देणार आहे. ह्या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की जे सगळे तरुण आहे चंदगड तालुक्यातले, ज्या तरुणांनी माझ्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभाग घेतला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंदगड तालुक्यातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत 60 नंतर ते सुद्धा माझ्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी राहिले. मित्रांनो, आजपर्यंत चंदगड तालुक्यात जी आपण आंदोलनं केली ते आम्ही सगळ्यांनी मिळून सर्वांच्या सहकार्याने केलेले आहेत. आणि हे करत असताना काही राजकीय लोकांना ते वाईट वाटत असेल, मात्र एवढंच सांगतो तुम्हाला आपल्याला की ज्या वेळेला मी परवा फेसबुकला एक पोस्ट पडली, त्याच्यामध्ये भरभरून आपण प्रतिक्रिया दिलात. एक लक्षात घ्या, तुमच्या ह्या प्रतिक्रिया सुद्धा मला खूप मोठ्या उपयोगी पडतायत कोर्टामध्ये. का? कारण समाज माध्यम जे आहे, सोशल मीडिया जो आहे, त्याच्यावरती दिलेल्या प्रतिक्रिया सुद्धा खूप मोलाच्या ठरतायत. माझं एवढंच आपल्या सगळ्या मित्रांना म्हणणं आहे, एकीकडे प्रचंड ताकदी असताना आणि काही तरुण वाहत जात असताना तुमच्यासारखे तरुण जेव्हा पुढे येतात आणि माझ्यासारख्याच्या पाठीमागे उभं राहतात, हेच मोठं माझं भाग्य समजेन. काल देखील तुम्ही गोव्यामध्ये ज्या पद्धतीने उभा राहिला, पुण्याचे काही तरुण उभे आहेत, मुंबईचे तरुण आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल तहसील कार्यालयामध्ये बरेचसे तरुण जाऊन निवेदनं देत आहेत. तरुणांनो, ही फक्त मळवीकरची परीक्षा नाही आहे, हे आपल्या तरुणपणामध्ये आपल्यावरती जेव्हा काही संकट कोसळतात त्यावेळेस समाज हिताचं आपण काय काम करू शकतो, त्याचं एक उदात्त हेतू आहे. उदात्त हेच एकमेव आता उदाहरण आहे आणि याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला एका गोष्टीचं समाधान वाटते, कारण गेल्या कित्येक दिवसापासून बघतोय ज्ञानेश्वर ज्या पद्धतीने पुण्यामध्ये राहून सुद्धा चंदगड तालुक्यातल्या व्यथा, चंदगड तालुक्यातल्या समस्या, चंदगड तालुक्यातल्या लोकांचे प्रश्न ज्या पद्धतीनं मांडत आहे, पत्रकारचं एक चांगलं उदाहरण त्यांनी जनतेसमोर ठेवलेलं आहे. आणि मी वेळोवेळी तर कौतुक मी करण्यापेक्षा, कारण माझी त्यांची तर हे म्हणण्यापेक्षा चंदगड तालुक्यातले प्रत्येक व्यक्ती महत्व त्यांच्या ह्या सगळ्या पत्रकारितेला दाद देते. आणि मी खरंच तुम्ही आतापर्यंत जे काही चंदगड तालुक्यातले जे प्रश्न सगळ्या जनतेसमोर मांडले आहे पुण्यामध्ये राहून, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये राहून तुम्ही जे काय मांडलं आहे त्याला खरंच मळवीकरची सॅल्यूट आहे. तुम्ही असंच काम करत जावं आणि असेच जनतेचे प्रश्न जनतेसमोर मांडावे ही मी अपेक्षा ह्या माध्यमातून व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.